लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। संतोष देशमुख हत्या प्रकरणी आरोपींना फाशीची शिक्षा द्या। शिंदे गटाच्या शिवसेनेच्या वतीने पैठणमध्ये तीव्र आंदोलन। बातमी आहे पैठण येथून। बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच कैलासवासी संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणात मुख्य आरोपी वाल्मिक कराड आणि त्याच्या साथीदारांना फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी पैठण तालुका आणि शहर शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या शिवसैनिकांनी वाल्मिक कराड याचा पुतळा जाळून निषेध व्यक्त केला। 5 मार्च रोजी पैठण येथील महाराणा प्रताप चौकात शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले। यावेळी संतोष देशमुख यांचा खून करणाऱ्या आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यात आली। आंदोलनात शिवसेनेचे शहर प्रमुख तुषार पाटील, जिल्हा संघटिका पुष्पा गव्हाणे, तालुकाध्यक्ष अण्णाभाऊ लबडे, माजी नगराध्यक्ष सोमनाथ परदेशी, किशोर चौधरी, नामदेव खरात, ज्योती काकडे, वैशाली परदेशी, अजित पगारे, भूषण कावसनकर, फाजल टेकडी, संजय कस्तुरे, सुनील हिंगे, कृष्णा मापारी, जनार्दन मिटकर, संतोष सव्वाशे, बाळासाहेब मुंदडा, अजय पोरवाल, गोवर्धन टाक, राजू मापारी, किरण घाटविसावे, बाळासाहेब पठाडे, गणेश आल्हाट, विष्णू खडांगळे, श्याम काळे, मोतीलाल घुंगासे यांच्यासह महिला आघाडीच्या पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आरोपीवर कठोर कारवाई झाली नाही तर अधिक तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी पैठण प्रतिनिधी सुनील अडसूल, छत्रपती संभाजीनगर। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.